नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुटी कलम नेमकी कशा प्रकारे केला जातो, गुटी कलम कसा असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची जी फांदी असते ती फांदी नेमकी कशी सिलेक्ट केली पाहिजे की त्या फांदीवरच गुटी कलम सक्सेस होईल, हे नेमकी कशा प्रकारे आपण करतो पहा शेतकरी. तर पहा, फांदीची जी साईज असते ती साईज एवढ्या प्रकारे असते, जवळपास अंगठ्याचे जे काही साईज असते तेवढ्या आपली साईज असली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला गुटी कलम करायचं त्यावेळेस फांदीची साईज एवढी असली पाहिजे. त्याच्यानंतर नेमकी ही फांदी आपली सिलेक्ट झाली, त्याच्यानंतर आपल्याला गुटी कलम कसा केला पाहिजे. तर पहा, इथं यांनी कट दिलेला आहे. पहा, नेमकी जी वरची साल असते ती वरची साल आपल्याला कट करायची, परंतु साल कट करताना एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रकारचा डॅमेज या खालचा जो भाग असतो ते सालेचा खालचा त्याला डॅमेज झालं नाही पाहिजे. याचं कारण असं, कारण त्याच्या आतमध्ये जायलेम आणि फ्लोएम असतो. सगळ्यांना माहिती आहे जायलेम आणि फ्लोएमचं नेमकी काम काय असते. जायलेमचं काम असते पाणी देण्याचं आणि फ्लोएमचं काम असते अन्न देण्याचं. जर ह्या दोन्हीला जर समजा डॅमेज जर पोहोचला तर डॅमेज पोहोचल्यानंतर इथं जे रूट फॉर्मेशन होणार आहे ते रूट फॉर्मेशन होणार नाही, कारण खालून जायलेम आणि फ्लोएम आपले अन्न आणि पाणी तिथं आणू शकणार नाही, कारण डॅमेज झालेला असणार. म्हणून कट घेताना थोडासा आपल्याला व्यवस्थितपणे कट घ्यावा लागतो. याचं कारण असं, जायलेम आणि फ्लोएमला डॅमेज पोहोचतो कट घेताना. त्याच्यामुळे वरची साल इथं कट केलेली. पहा, वरची साल कट केल्यानंतर पहा आपण त्याच्यानंतर इथं शेवाळ बांधतो आणि शेवाळ बांधल्यानंतर वरती काय करतो, प्लास्टिकनी कव्हर करून टाकतो. पहा, आता ही पहा, ही जी काडी आहे पहा, या काडीवरती गुटी कलम केला आहे, परंतु हे सक्सेसफुल नाहीये. हे सक्सेसफुल का नाही, कारण याच्यामध्ये एक तर डॅमेज याला पोहोचला असेल, डॅमेज पोहोचल्यानंतर याच्यामध्ये काय झालं, जायलेम आणि फ्लोएम अन्न याला याच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि पोहोच न झाल्यामुळे याचं काय झालं, रूट फुटलेले नाहीये. तर ही अनसक्सेसफुल असा गुटी कलम आहे. आणि सक्सेसफुल गुटी कलम जो असेल तो पहा, इथं सक्सेसफुल गुटी कलम झालेला आहे. तर यांनी इथं कट दिलता, याच्यानंतर हे शेवाळ बांधलं होतं, त्याच्यानंतर ती प्लास्टिक काढलेली. पहा, आता ही प्लास्टिक काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसते की याच्यामध्ये पहा शेवाळ आणि त्याच्यानंतर रूट फुटलेले, वरती पहा तुम्हाला प्लांट तयार झालेला दिसेल. पहा, तर हे होता सक्सेसफुल गुटम आणि हा होता कोणता, अनसक्सेसफुल गुटी कलम. आणि हे जे ही साईज आपल्याला एवढी असली पाहिजे. आता याच्या मागे मी शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो, नेमकी याच्या पाठीमागे नेमकी फेल जाण्याचं नेमकी कारण काय. मी तर सांगितलंय की याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतो, अजून कोणते कारण असले पाहिजे याच्यामध्ये अनसक्सेसफुल होण्यासाठी. नाही, हे फुटून जळून गेलेलं आहे आणि इथून पाणी साचल्यामुळे, सतत पाणी साचल्यामुळे त्याच्यामुळे पावसाच्या पाण्याने खराब होऊन ही गुटी मरून गेली. ही गुटी मरून गेल्यामुळे ते पुढचं अन्न तयार करण्याचं काम, इथं आतमध्ये जे साल आहे ती सडल्या गेली. सडल्या गेल्यामुळे पुढच्या गुट्या ह्या फेल गेल्या. हे कारण याचं. म्हणजे पाणी साचलं नाही पाहिजे, ही सुतळी एकदम पॅक असली पाहिजे, याच्यातून पाण्याचा थेंब आत जाता कामा नाही. जेवढं जाणार नाही तेवढं मुळी सुरक्षित राहणार त्याची. हे कारण आहे. म्हणजे याच्या पाठीमागे त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपण प्लास्टिकची जी कव्हर टाकतो ती पूर्णपणे पॅक असली पाहिजे. जर पाऊस जर जास्त झाला आणि या प्लास्टिक मधून जर समजा पाणी आत गेलं तर याच्यामुळे प्रॉब्लेम असं होतो की तिथला भाग डिकम्पोज होतो, म्हटल्यानंतर सडला जातो आणि सडल्यानंतर तिथला जे काही तुमचं अन्नद्रव्य असेल ते तिथं स्टॉप होतं. वरचे जे काही कलम तुम्ही केलेले ते कलम सुद्धा तुमचे अनसक्सेसफुल जाणार आहे. त्याच्यामुळे गुटी कलम करताना दोन काळज्या घ्यायच्या. एक तर म्हणजे प्लास्टिक जे असेल ते प्लास्टिक व्यवस्थित गुंडाळलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक पाण्याचा थेंबही गेला नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कट घेताना आपल्याला व्यवस्थित कट घ्यायचं, जे वरचं जे साल असते ते सालच आपलं निघलं पाहिजे, जायलेम आणि फ्लोएमला डॅमेज गेला नाही पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गुटी कलम करणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवा की साईज जवळपास एवढी फांदीची पाहिजे. जर साईज छोटी असेल तर तिथं सक्सेसफुल होत नाही. अजून दोन गुटीचं अंतर किती असलं पाहिजे. दोन गुटीमधलं अंतर जे डोळे असतात ते दोन डोळे सोडून असलं पाहिजे, कारण एक डोळा जरी फेल गेला तरी दुसरा डोळा सक्सेस झाला पाहिजे किंवा होतो. त्याच्यानंतर परत हा काप इथं घेतल्यानंतर दोन डोळे सोडून इथं घेतला पाहिजे, असं त्याचं माप असतं समजा गुटीचं. म्हणजे गुटी करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण कट घेणार आहे, आपल्याला गुटी करायची, एका फांदीवरती आपण कट कसा घेतला पाहिजे. पहिला कट ज्यावेळेस घेताल तुम्ही त्याच्यामध्ये दोन डोळ्याचं कमीत कमी अंतर पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा कट असेल तुमचा. कारण जर समजा एक सक्सेस नाही झाला तर दुसरा सक्सेस होऊ शकतो. याच्यासाठी दोन डोळ्यामध्ये सोडले जातात आणि दुसरा कट हे दोन डोळ्यानंतर घेतला जातो. तर अशा प्रकारे ही गुटी कलम होता. मला वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला डायरेक्ट शेतातून समजून सांगितल्यानंतर बऱ्यापैकी समजला असेल. तर ह्या अशा प्रकारे गुटी कलम होता, तर हे बऱ्यापैकी समजलं असेल. धन्यवाद, थँक्यू.